जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण काय बघणार आहे तर मुद्दा नेमका काय आहे तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतभरामध्ये काय लागू झालेला आहे CAA म्हणजेच काय तर सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट। ठीक आहे, तर ह्यालाच आपण म्हणू शकतो नागरिकत्व सुधारणा कायदा। तर हे लागू झालेला आहे। तर नेमका आपण काय करणार आहे, हा कायदा काय आहे याच्याविषयी जाणून घेणार आहे। ठीक आहे, सोबतच या कायद्या संबंधित सरकारची काय भूमिका आहे या संबंधी पण आपण पाहणार आहे। ठीक आहे, त्यानंतर सरकारनं या कायद्याची अंमलबजावणी करत असताना कोणत्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे ह्या गोष्टी सुद्धा आपण काय करणार आहे पाहणार आहे। सोबतच सिटिझनशिप ऍक्ट मध्ये कोणकोणत्या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत ह्या गोष्टी सुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहे। ठीक आहे, सोबतच हा कायदा कोणकोणत्या ठिकाणी लागू नाही ह्या गोष्टीवर पण काय करणार आहे आपण भाष्य करणार आहे। तर चला आपण स्टार्ट करूया हा आजचा कायदा, कारण की हा कायदा खूप महत्त्वाचा असणार आहे। कारण की तुम्ही जर पाहिलं असेल की हा जो कायदा आहे ऍक्च्युअल मध्ये CAA, तर त्यासाठी 2016च्या मध्ये काय केली होती दुरुस्ती करण्यात आली होती। ओरिजिनल कायदा हा 1955चा आहे, मात्र त्याच्यामध्ये 2-4 वेळेस मसुदे एकंदरीत काय केली दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि ती 2016ला दुरुस्ती करण्यात आली होती आणि तो कायदा 2019ला काय केला एक प्रकारे राज्यसभामध्ये आणि लोकसभेमध्ये मांडला होता। ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे। आणि जेव्हा हा कायदा आला होता त्यावेळेस तुम्हाला माहिती असेल की भरपूर ठिकाणी आंदोलन झाले होते। त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की दिल्लीमध्ये काय झाली होती, खूप मोठ्या प्रमाणामध्ये एकंदरीत यासाठी आंदोलन करण्यात आले होते। ठीक आहे, त्यानंतर ईशान्य भारतामध्ये सुद्धा या कायद्याच्या विरोधात आंदोलने करण्यात आले होते। ठीक आहे, तर आपण ह्या कायद्याचे परिणाम सुद्धा पाहणार आहे आणि गव्हर्नमेंटनं या कायद्यामार्फत कशा प्रकारे नागरिकांना सांत्वना दिली आहे म्हणू शकतो किंवा कशा प्रकारे नागरिकांचे डाऊट क्लिअर केले आहेत ह्या सगळ्या गोष्टी पाहण्याचा आपण आज काय करणार आहे प्रयत्न करणार आहे। चला तर आपण स्टार्ट करूया आपलं आजचं सेशन। बघा, नागरिकत्व सुधारणा कायदा 2019, तर कारण की एकंदरीत ह्या कायद्याला मंजुरी 2019ला देण्यात आल्यामुळं सुधारणा कायदा 19 असं त्याला म्हणण्यात येत आहे। ठीक आहे, तर पहा सुरुवातीला हा कायदा लोकसभेमध्ये काय झाला होता पारित झाला होता। लोकसभेमध्ये पारित झालेला कायदा आहे। तर 10 डिसेंबर 2019 मानवी हक्क दिवस आहे ना, त्या दिवशी काय करण्यात आला होता हा कायदा पास करण्यात आला होता, हे आपल्याला माहित असायला पाहिजे। नंतर लगेच काय झालं राज्यसभेमध्ये गेला 11 डिसेंबरला काय झाला राज्यसभेमध्ये गेला 2019ला आणि तो तेथे मंजूर झाला। ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाचं ध्यानात ठेवा तुम्ही राष्ट्रपतीकडे सिग्नेचर ध्यानात ठेवा तुम्हाला की राष्ट्रपती सिग्नेचर 12 डिसेंबर 2019ला काय झाला राष्ट्रपती सिग्नेचरसाठी गेला होता आणि राष्ट्रपती सिग्नेचर झाली होती, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे। मात्र हा कायदा देशभरामध्ये लागू झाला नव्हता त्यावेळी। ठीक आहे, कोरोनाच्या काही काळापूर्वी। ठीक आहे, नंतर आता तो ऍक्च्युअल मध्ये काय झालेला आहे नरेंद्र मोदी सरकार मार्फत तो लागू करण्यात आलेला आहे। तर हे आपल्याला माहित असायला पाहिजे। आता हा कायदा एवढा मोठ्या प्रमाणात चर्चेत येण्याचं कारण काय किंवा ह्या कायद्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध होण्याचं कारण काय किंवा या कायद्यामध्ये नेमक्या अशा कोणत्या तरतुदी आहेत त्या तरतुदी आपण काय करणार पाहण्याचा प्रयत्न करणार आहे। तर बघा, एकंदरीत तुम्ही हा जो कायदा आहे तो काय म्हणतो 31 डिसेंबर 2014 रोजी ही तारीख ध्यानात ठेवा। ही तारीख तुम्हाला डोक्यामध्ये ठेवायची आहे, ती म्हणजे 31 डिसेंबर 2014। तर या रोजी किंवा त्यापूर्वी भारतात प्रवेश केलेल्या अफगाणिस्तान हे 3 देश आहेत महत्त्वाचे, म्हणजे अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान 31 डिसेंबर 2014 रोजी किंवा त्यापूर्वी भारतात प्रवेश केलेल्या तर ह्या 3 देशांमधील अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि एकंदरीत बांगलादेश या 3 देशांमधून प्रवेश केलेले जे भारतीय नागरिक आहेत म्हणू शकतो उदाहरणामध्ये किंवा बेकायदेशीर समजा कोणते पण व्यक्ती त्याच्यामध्ये बेकायदेशीर स्थलांतरित आहेत। ठीक आहे, तर बेकायदेशीर स्थलांतरित आहेत त्याच्यामध्ये ध्यानात ठेवा की 3 समुदाय त्याच्यामध्ये हे जे समुदाय आहेत हिंदू, शीख, बौद्ध, जैन, फारसी आणि ख्रिश्चन ह्या समुदायाला वगळता काय केलं जाईल समजा इतर जे समुदाय आहेत त्याच्यामध्ये म्हणजे उदाहरणामध्ये मुस्लिम समुदाय, तर त्या मुस्लिम समुदाय संबंधित काय केलं जाईल एकंदरीत हे तर त्या समुदायाशिवाय इतर जे समुदाय आहेत त्यांनी जर भारतामध्ये आले तर त्यांना बेकायदेशीर समजलं जाणार नाही। ठीक आहे, याला सरळ रूपामध्ये सांगतो उदाहरणामध्ये जे बांगलादेश आहे, पाकिस्तान आहे आणि अफगाणिस्तान आहे ह्या देशामधील जे बहुसंख्य समुदाय आहे ते समुदाय सोडून इतर समुदायांनी जर 31 डिसेंबर 2014 किंवा त्यापूर्वी भारतात प्रवेश केला असेल तर त्यांना बेकायदेशीर ठरवलं जाणार नाही, हे सरळ या कायद्याचा मुद्दा होता। ठीक आहे, आणि याच्यामध्ये काय झालं होतं एकंदरीत हा कायदा चर्चेमध्ये आला होता आणि या कायद्याला विरोध करण्यात आला होता की काय म्हणण्यात आलं होतं की फक्त मुस्लिम समुदायाला या कायद्यामध्ये टार्गेट केलं जात आहे असं त्यांचं म्हणणं होतं। हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय केलं होतं नमूद करण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळे एकंदरीत चर्चा वाढली होती आणि वाद सुद्धा निर्माण झाला होता। कारण की मुख्यतः ह्या 3 देशांमध्ये तुम्हाला माहित असेल की मुस्लिम समुदाय हा बहुसंख्याक आहे। गव्हर्नमेंटचं म्हणणं काही आपण पुढे पाहणारच आहे, पण त्यामध्ये मेन मुद्दा काय की गव्हर्नमेंटचं म्हणणं
आहे की या 3 देशामध्ये बहुसंख्य असलेला मुस्लिम समुदाय सोडून इतर समुदायाला इथं काय केलं जाईल, येण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे, अशी सुधारणा या कायद्यामध्ये होती. ठीक आहे. त्यानंतर हा लाभ मिळवण्यासाठी 2 अटी आहेत, ते पहा. त्या म्हणजे त्यांना केंद्र सरकारने काय केलं पाहिजे, परदेशी कायदा 1946, परदेशी कायदा 1946 आणि पासपोर्ट, एकच मिनिट फक्त, परदेशी कायदा 1946 आणि पासपोर्ट म्हणजे भारतात प्रवेश कायदा 2000 नाही 1920 मधून सूट मिळवली पाहिजे. 2 कायद्यामधून त्यांनी काय केलं पाहिजे, केंद्र सरकारमार्फत परदेशी कायदा 1946 आणि पासपोर्ट भारतात प्रवेश कायदा 1920 मधून सूट दिली पाहिजे. तेव्हाच ते ह्या अटीसाठी काय राहतील, पात्र असतील. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे. कारण की 1920च्या कायद्याने काय केलं होतं, परदेशी लोकांना पासपोर्ट बाळगणे बंधनकारक केले आहे आणि सोबतच 1946च्या कायद्यानुसार भारतात परदेशी लोकांचा प्रवेश आणि निर्गमन नियंत्रण करण्यात आलं होतं. आणि ह्या 2 कायद्यामधून जर केंद्र सरकारने सूट दिली असेल तरच त्यांना ह्या अटीचा फायदा भेटणार आहे, तुम्हाला ध्यानात ठेवायचं. ठीक आहे. तर पुढचा पॉईंट बघूया, समजा आपण. तर बघा, हे विधेयक काय करते, एकंदरीत हे विधेयक या पात्रतेच्या संदर्भात अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, फारसी आणि ख्रिश्चनांसाठी अपवाद निर्माण करते. म्हणजे ह्या समुदायाला एकंदरीत काय करते, बेकायदेशीर घोषित केल्या जाऊपासून बचावण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. तर या व्यक्तींच्या गटासाठी काय केलं आहे, जवळपास जी 11 वर्षाची अट आहे, कशासाठी, एकंदरीत नागरिकत्व मिळवण्यासाठी. ठीक आहे. नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळवण्यासाठी जी अट आहे 11 वर्षाची, ती अट कमी करून जवळपास 5 वर्ष केलेली आहे या कायद्यानुसार. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, CAA नुसार. ठीक आहे. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आता नागरिकत्व प्राप्त केल्यावर काय होईल, अशा व्यक्तींना भारतात प्रवेश केल्याच्या तारखेपासून भारताचे नागरिक मानले जाणार आहे. ठीक आहे. भारतात प्रवेश केल्यानंतर हे जे नागरिकत्व प्राप्त झाल्यानंतर काय होईल की अशा व्यक्तींना भारतात प्रवेश केल्याच्या तारखेपासून भारताचे नागरिक मानले जाईल आणि त्यांच्या बेकायदेशीर स्थलांतर किंवा नागरिकत्वाच्या संदर्भात काय केलं जाईल, त्यांच्या विरुद्धच्या सर्व कायदेशीर कारवाई सुद्धा बंद केल्या जातील. हे महत्त्वाची गोष्ट ह्यामध्ये नमूद करण्यात आली होती की हे जे समुदाय आहेत त्यांच्यावर आतापर्यंत ज्या पण कारवाई झाल्या होत्या त्या कारवाया बंद होणार आहेत. सोबत त्यांनी ज्या दिवशी भारतामध्ये प्रवेश केला होता त्या दिवसापासून त्यांना भारताचं नागरिक मानलं जाणार आहे या कायद्यानुसार. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे. पुढील महत्त्वाची तरतूद आपण पाहूया. तर बघा, सुधारित कायद्याची लागूता कुठं कुठं होणार आहे. ठीक आहे. हा कायदा कुठं लागू असणार आहे किंवा कुठं लागू नसणार आहे. तर संपूर्ण भारतामध्ये लागू असणार, मात्र काही अपवाद वगळता. तर बघा, बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी नागरिकत्वावरील या तरतुदी संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये समावेश असलेल्या आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम आणि त्रिपुरा या आदिवासी भागात लागू असणार नाही. ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे. या आदिवासी भागात कर्बी ऑंगलांग, जे आसाम मधील भाग आहे, कोणता, कर्बी ऑंगलांग. ठीक आहे. आणि गारो हिल्स ज्या मेघालयामधील आहेत आणि चकमा हिल्स मिझोरम मधल्या, आणि सोबतच त्रिपुरा आदिवासी क्षेत्राचा सुद्धा समावेश आहे ज्या ठिकाणी CAA लागू असणार नाही. कारण की ह्या ठिकाणी ईशान्य भारतातील खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन होताना दिसत होते आणि त्या आंदोलनाला काय करण्यासाठी, एकंदरीत म्हणू शकतो आपण, शमवण्यासाठी म्हणू शकतो. किंवा ह्या आंदोलनामध्ये आंदोलनाचं कारण असं होतं की येथील जे नागरिक होते त्या नागरिकांना कुठेतरी भीती वाटत होती. तर ती भीती दूर करण्यासाठी सांगण्यात आलं आहे की हा कायदा ह्या ठिकाणी लागू असणार नाही. तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे. पुढे ते बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन ऍक्ट आहे 1973चा, त्या अंतर्गत अधिसूचित केलेल्या इनर लाईन क्षेत्रांना सुद्धा लागू होणार नाही. इनर लाईन परमिट जो आहे तो कन्सेप्ट आहे एकंदरीत की ह्या स्टेटमध्ये तुम्ही काय करू शकता, ॲज अ पर्यटक म्हणून जाऊ शकता, राहू शकता. ठीक आहे. मात्र तुम्हाला त्या काही काळासाठी तुम्हाला ते त्या ठिकाणी राहण्याची परमिशन भेटते. ठीक आहे. त्यालाच इनर लाईन परमिट असं म्हणलं जातं. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी सध्या 4 ते 5 राज्यामध्ये लागू आहे. उदाहरणामध्ये अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोरम आणि एकंदरीत आपण काय म्हणू शकतो, नागालँड, ह्या 4 क्षेत्रामध्ये लागू आहे. सोबतच लक्षद्वीपच्या काही भागामध्ये हा कायदा लागू आहे. तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे. ही इनर लाईन परमिट संबंधी आहे. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि काही लक्षद्वीपच्या पार्टमध्ये सुद्धा लागू आहे. नंतर बघा, नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत जे नागरिकत्व मिळवण्याचे काही मार्ग आहेत ते म्हणजे जन्म, वंश, नोंदणी, नैसर्गिकरण आणि भारतामध्ये प्रदेशाचा समावेश. 5 मार्गाने नागरिकत्व मिळवता येते आणि 3 मार्गाने नागरिकत्वाचा लोप होतो. हे पण तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. सोबतच जे ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया आहेत त्यांची नोंदणी
त्यांच्या अधिकाराचे नियमन सुद्धा करताना दिसते. नागरिकत्व कायदा 1955 बरं का, हा नवीन सुधारणेला आहे. ठीक आहे. नंतर भारताला भेट देण्यासाठी बहुप्रवेश, बहुउद्देशीय आजीवन व्हिसा यासारख्या काही फायद्यासाठी सुद्धा पात्र ठेवते नागरिकत्व कायदा 1955. तुम्हाला माहित झाला पाहिजे. त्यामध्ये आता अमेंडमेंट करण्यात आलेली आहे. ठीक आहे. नंतर हे पण असं एकंदरीत महत्त्वाचं आहे की नोंदणी किंवा नैसर्गिकरणाद्वारे जर आपण नागरिकत्व मिळवलं तर त्या ठिकाणी काही अटी आहेत. आता बघा, काही पात्रता पूर्ण केल्यासच नोंदणी किंवा नैसर्गिकरणाद्वारे नागरिकत्वासाठी परवानगी भेटते, हे तुम्हाला माहित झालं पाहिजे. तर अट काय आहे तर एखादी व्यक्ती भारतात 1 वर्ष राहत असेल आणि तिच्या पालकांपैकी एक माजी भारतीय नागरिक असेल, तिच्या पालकांपैकी एक माजी भारतीय असेल आणि असेल तर तो काय होईल, नोंदणीद्वारे नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतो, हे तुम्हाला माहित झालं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर नैसर्गिकरणाद्वारे नागरिकत्व मिळवण्यासाठी आणि नागरिकत्वासाठी अर्ज करण्यापूर्वी त्या व्यक्तीने भारतात वास्तव्य केलेले असावे किंवा किमान 11 वर्ष केंद्र सरकारच्या सेवेत असावे, हे पण महत्त्वाचं आहे. तर ही नागरिकत्व कायदा 1955 ची अट होती, तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे. तर बघा, ह्या संबंधित चिंता काय व्यक्त केली जाते. तर ईशान्य भारतातील चिंता आपण पाहिली होती, ती चिंता परत आपण एक हायलाईट करता, कारण की 1985 चा एक आसाम करार होता. त्या कराराचा विरोधाभास काय दाखवतंय, CAA दाखवताना दिसतंय, ज्यामध्ये काय होतं की असे नमूद करण्यात आले होते की 25 मार्च 1971 नंतर बांगलादेशातून येणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांना धर्माचा विचार न करता काय केलंय, निर्वासित केलं जाणार आहे. मात्र CAA काय म्हणतं की काही धर्माचे जे लोक आहेत त्यांना आम्ही सूट देणार आहे, कशासाठी, येण्यासाठी, त्यांना आम्ही भारताचं नागरिकत्व देणार आहे. आणि जो आसाम करार आहे त्यामध्ये काय म्हणलं होतं की धर्माचा विचार न करता, पर्टिक्युलर धर्माचा विचार न करता त्यांना निर्वासित घोषित केलं जाणार होतं. ठीक आहे. तर ते आहे. त्यानंतर या दुरुस्ती कायद्याद्वारे राष्ट्रीय नागरिक नोंदणी म्हणजे NRC अद्ययावत करण्याचा व्यापक प्रयत्न शून्य आणि निरर्थक होईल, असे टीकाकारांचे म्हणणे आहे. जे NRC लागू करण्याचा प्रयत्न करणार आहे गव्हर्नमेंट, त्याचे प्रयत्न सुद्धा निष्फळ ठरतील असं म्हणलं जात आहे. ठीक आहे. नंतर आसाममध्ये अंदाजे 20 दशलक्ष बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित आहेत आणि त्यांनी राज्याच्या संसाधनावर आणि अर्थव्यवस्थेवर गंभीर ताण टाकण्याबरोबरच राज्याची लोकसंख्या सुद्धा बदलून टाकली आहे. काय होते, एकंदरीत बांगलादेशामधील भरपूर सारे निर्वासित लोक शेजारील राज्यामध्ये येत आहेत, त्याच्यामुळे तेथील अर्थव्यवस्थेचा काय होतं, उलाढा होताना दिसत आहे. ठीक आहे. सोबतच त्यातील लोकसंख्येवर खूप मोठा परिणाम पडत आहे, कारण की संसाधनाचा वाटा घेण्यासाठी भरपूर लोकसंख्या त्या ठिकाणी निर्माण होताना दिसत आहे, हे पण आपल्याला माहित असायला पाहिजे. ठीक आहे. एकंदरीत पुढचा पॉईंट बघून घ्या. ठीक आहे. आता बघा, समीक्षकांचा असा युक्तिवाद आहे की हे घटनेच्या कलम 14 जे समानतेच्या अधिकाराची हमी देते. ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे, समानतेचा अधिकार, कारण की या ठिकाणी कुठेतरी मुस्लिम समुदायावर अत्याचार झालेले दिसून येऊ लागले, त्यामुळे ते समानतेच्या अधिकारावर काय म्हणते, समीक्षकाचं म्हणणं आहे की कुठेतरी अधिकाराची जी हमी देते समानतेचा अधिकार, त्या अधिकारावर कुठेतरी हनन होताना दिसत आहे. सोबतच आणि संविधानाच्या प्रस्तावनेत जे धर्मनिरपेक्ष तत्व आहे त्या तत्वाचं पण उल्लंघन होताना दिसत आहे, असं कुणाचं म्हणणं आहे, क्रिटिक्सचं सुद्धा म्हणणं आहे, तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. भारतामध्ये बघा, इतर अनेक निर्वासित आहेत, ज्यात श्रीलंकेतील तमिळ आणि म्यानमारमधील हिंदू रोहिंग्याचा सुद्धा समावेश आहे, ते कायद्याअंतर्गत येत नाहीत, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बेकायदेशीर स्थलांतरित आणि छळलेले लोक. ठीक आहे. बेकायदेशीर स्थलांतरित आणि छळलेले लोक जे आहेत त्यांच्यात फरक करणे सरकारसाठी कठीण होणार आहे. आणि सोबतच हे विधेयक या तिन्ही देशांमध्ये झालेल्या आणि होत असलेल्या धार्मिक दडपशाहीवर प्रकाश टाकते आणि त्यामुळे त्यांच्यासोबतचे आपले संबंध पण काय होऊ शकतात, एक प्रकारे ताणले जाऊ शकतात, असं समीक्षकांचं म्हणणं आहे. किंवा म्हणू शकतो एकंदरीत जे कायद्याचा विरोध करणाऱ्या लोकांचं सुद्धा म्हणणं आहे, असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर सरकारची भूमिका आहे महत्त्वाची आहे की सरकारनं काय म्हणलेलं आहे, जेणेकरून एकंदरीत लोकांनी काय केलं पाहिजे, या ठिकाणी थोडा मोकळा श्वास घेतला पाहिजे. तर त्या ठिकाणी बघा, सरकारनं स्पष्ट केलं आहे की पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे इस्लामिक प्रजासत्ताक देश आहेत, असं आपण म्हणू शकतो, जेथे मुस्लिम समुदाय बहुसंख्य आहे. ठीक आहे. त्यांना छळलेले आपण अल्पसंख्याक मानू शकत नाही, असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. ठीक आहे. त्यानंतर सरकारच्या म्हणण्यानुसार या विधेयकाचा उद्देश एखाद्याचे नागरिकत्व काढून घेण्याऐवजी मंजूर करणे, याद्वारे कुणाचं नागरिकत्व काढून घेतलं जात नाही, असं त्या सरकारचं म्हणणं आहे आणि हे बरोबरच आहे, आपल्याला या कायद्यानुसार दिसतं. ठीक आहे. नंतर इतर कोणत्याही समुदायाकडून आलेल्या अर्जाची सरकार प्रत्येक प्रकरणाच्या आधारे तपासणी सुद्धा करणार आहे, असं आश्वासन दिलं जाईल. ठीक आहे. उदाहरणामध्ये मुस्लिम समुदायामार्फत जर एखादा अर्ज आला तर त्याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा करून जर ते योग्य आढळले तर त्यांना सुद्धा नागरिकत्व दिलं जाणार आहे, तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर हे विधेयक त्या सर्व लोकांसाठी एक मोठे वरदान असेल जे फाळणीच्या बळी ठरलेले आहेत.
आणि त्यानंतर 3 देशाचे ईश्वरशासित इस्लामिक प्रजासत्ताकामध्ये झालेलं आहे. ठीक आहे, हे पण ध्यानात ठेवा. ज्या ठिकाणी फाळणीमुळे काय झालं होतं, काही लोकांना जबरदस्ती म्हणू शकतो किंवा काही लोकांना मजबुरीनं ह्या देशामध्ये ट्रान्सफर व्हावं लागलं, त्या देशांना परत भारतामध्ये येण्यासाठी एक वरदान ठरणार आहे हे कायदा, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे निष्कर्ष. गव्हर्नमेंटनं काय विचार केला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. बघा, कायद्यातील तरतुदीचा अर्थ लावणे आणि कलम 14च्या विरोधात चाचणी केल्यास कायद्यात केलेले वर्गीकरण वाजवी आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी आता सर्वोच्च न्यायालयावर आहे. आणि जे संविधानाचे संरक्षण आहे, हा कायदा चूक आहे किंवा बरोबर आहे, ह्या सगळ्या गोष्टी चेक करणं आता काम कोणाचं आहे, सर्वोच्च न्यायालयाचं आहे, आपल्याला माहित असायला पाहिजे. ठीक आहे, सोबतच आपल्या शेजारी ज्यांच्यावर खटला चालवला जातो त्यांचे संरक्षण करणे हे भारताचे सभ्य कर्तव्य आहे, पण पद्धती संविधानाच्या भावनेनुसार असायला हव्या. ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ईशान्येकडील लोकांची भाषिक, सांस्कृतिक आणि सामाजिक अस्मिता जपली जाईल हे पटवून देण्यासाठी काय केलं पाहिजे, त्यांनी म्हणजेच गव्हर्नमेंटने अधिक रचनात्मकपणे काम केलं पाहिजे, हे माहीत असायला पाहिजे. ठीक आहे, उदाहरणामध्ये ह्या कायद्यामुळे जे परिणाम होणार आहेत किंवा ज्या गोष्टी एकंदरीत अंमलात आणल्या जाणार आहेत, त्यामुळे ज्या घटकावर परिणाम होण्याचे चान्सेस आहेत, त्या घटकांना कायद्याचा योग्य रूप समजून सांगणं हे गव्हर्नमेंटचं काम आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काय केलं आहे, CAA पाहिलेला आहे. ठीक आहे, तर भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद.